मंडळी नमस्कार. हे आहे नमस्कार. लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगल यांचं फेसबुक पेज. आणि आज आपण इथे जमलेलो आहोत ते आपल्या एका सखीशी संवाद साधण्याकरता, जिच्या अक्षरांना मनातील भावनांचा गंध आहे. अशी आपली सखी माननीय वीणाजी रणदिवे यांचं अक्षरगंध हे पुस्तक लोकव्रत प्रकाशनानं प्रकाशित केलं. पण वीणाजींच्या मनातलं मनगूज नक्की काय आहे, वीणाजींच्या भावना या पुस्तकामागे नेमक्या काय होत्या, हे मात्र जाणून घेण्याचं राहीलच. आज त्याच निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत आणि वीणाजींशी मनमोकळ्या अशा गप्पा मारणार आहोत. नेमका या अक्षरांचा गंध त्यांना कुठपासून कुठपर्यंत घेऊन आला, तो त्यांना नेमका कुठल्या वाटांवर सापडला, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला जाणून घ्यायची आहेत. आजच्या या कार्यक्रमात माझ्यासोबत या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्या म्हणजे माननीय माणिकजी घारपुरे, लोकव्रत नमस्ते. प्रकाशनच्या संपादक. कुठलंही पुस्तक करताना खरं म्हणजे त्या पुस्तकावर जे संस्कार केले जातात त्यात मोलाचा वाटा असतो माणिकताईंचा. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत माननीय शिरीषजी कुलकर्णी सर, लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगलचे मार्गदर्शक सचिव म्हणून त्यांचं प्रत्येक पुस्तकात फार मोलाचं योगदान असतं. आपल्यासोबत आहेत आपल्याच सखी माननीय मेधाजी औरंगाबादकर, साप्ताहिक जनमंगलच्या त्या नमस्कार. संपादक आहेत. आणि यांचा आवाज ऐकल्यावर तुम्हाला काहीतरी ओळखीचं वाटेल, कारण हा आकाशवाणीवर बरेचदा आपण जो ऐकतो तो आवाज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या आजच्या व्यक्ती म्हणजे आपल्या सन्माननीय प्रिय सखी वीणाताई रणदिवे. वीणाताई नमस्कार. रणदिवे या पुस्तकाच्या केवळ लेखिका नाहीत, त्या या पुस्तकाच्या केवळ कवयित्री नाहीत, तर त्या एक उत्तम लेखिका आहेत. इतकंच नव्हे, त्या एक उत्तम अभिवाचक आहेत. आणि याही पलीकडे जाऊन मला हे सांगायला आवडेल की त्या सखी आहेत, त्या आम्हा सगळ्यांच्या अगदी जीवश्च कंठश्च मैत्रीच्या धाग्याने आमच्याशी बांधलेल्या आहेत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आणि सर्वप्रथम जसं मी म्हटलं की प्रत्येक पुस्तकात खूप मोलाचा वाटा असणारे, प्रत्येक पुस्तकाचं मुखपृष्ठ इथपासूनच नव्हे तर प्रत्येक पुस्तकाचं काय शीर्षक असावं इथपर्यंतचा विचार करणारे माननीय शिरीष कुलकर्णी सर यांचं या पुस्तकाविषयी काय मनोगत आहे, त्या या पुस्तकावर नेमकं त्यांचं भाष्य आपल्याला काय सांगताय ऐकूया. अक्षरगंध खूप सुंदर पुस्तक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की ही अक्षरगंध ही एक शब्दांची पालखी आहे आणि त्या पालखीतून अंतर्मनाचा प्रवास होतो आहे. नावाप्रमाणे अक्षरांना सुगंध आहे. ही अक्षरं सुगंधित आहेत, जी अ, कव झालीत, ज्यांना लेखिकेच्या प्रतिभेचा स्पर्श लाभला आहे. असं हे सुंदर अक्षरगंध असं पुस्तक आहे. व्यासपीठावरच्या सगळ्यांना मी आणि हा कार्यक्रम पाहत असणाऱ्या सगळ्यांना मी विनम्र नमस्कार करतो. आणि आज या अक्षरगंधाविषयी बोलू आपण. अक्षरगंध, आपण अनेकदा मृदगंध हा शब्द ऐकला असेल. मातीचा गंध येतो, फुलांचा गंध येतो. तसं अक्षरशः अक्षरांना गंध येणारं हे पुस्तक, ही कविता आहे ना, कवयित्रीच्या काळजाचं प्रतिबिंब असते. व्यक्तीचं अनुभव विश्व असतं आणि रसिक वाचकाच्या मनातल्या सुप्त भावनांचं प्रकटीकरण असतं. आपण या अ, पुस्तकाच्या सुरुवातीला मनगूज साधलेलं आहे, त्याच्याकडे आपण थोडंसं वळूया. त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्यांचं लेखन काही कारणामुळे थांबलं. अनेकांचं थांबतं. या कवयित्रीच्या बाबतीमध्ये पण हेच झालं. सरकारी नोकरी, घर, संसार, मुंबईचं धकाधकीचं जीवन, यात त्यांचं लिखाण काही काळ थांबलं. पण जरी थांबलं तरी मनातल्या भावनांचा धबधबा कोसळतच राहतो. प्रतिभेचा डोह कधीही आटत नाही. आपण त्यांच्याकडे फार फार तर दुर्लक्ष करू शकतो, पण त्या भावना इतक्या तरल असतात
की आपण त्यांच्याकडं पाहत नाही, दुर्लक्ष करतो. पण ती अक्षरं आणि ती भावना मोकळं होण्यासाठी नेहमी धडपडतात. आणि मग तो धबधबा वाहायला लागतो. तर त्याचं हे आपल्याला चित्रण या काव्यसंग्रहात दिसेल. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्या नागपूरला परतल्या, तेव्हा त्यांचं स्वशी म्हणजे कवितेशी असलेलं नातं पुन्हा एकदा बहरलं. एखादा पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीतून अंकुर फुटावे तशी ही नवी निर्मिती. सृजनशीलता कधीही मरत नाही, ती केवळ सुप्त असते. आपण तिला साद घालण्याची गरज आहे. या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं मला हे अधोरेखित करायचं आहे की जेव्हा असं होईल त्यावेळेला याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि पुन्हा जेव्हा संधी येईल त्यावेळेला असा धबधबाला वाट मोकळी करून द्यायला पाहिजे. या काव्यसंग्रहातली जी भाषा आहे ना, भाषा सौंदर्य, मी ललितच अख्खं आहे ते. काही काही कविता खूप बोजड असतात बघा, त्या डोक्यावरून जातात, खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. पण जी सहज पटकन समजते ना कविता, ती मनाला जाऊन भिडते. आणि म्हणून अक्षरगंधमधली भाषा कवितेसारखी असली, शुद्ध असली तरी सोपी आहे आणि मनाला भिडणारी आहे. काही काही खूप सुंदर तिथले आहेत. भेगाळल्या जखमा घेऊन सावली उभी आहे, अशी एक कल्पना आहे. हा शब्दांपलीकडचा आशय आहे. खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्या कवितांसोबत आपल्याला धावता येणार नाही. तर त्या वाचताना आपल्याला अधूनमधून आपण जिथं आहोत तिथं थांबावं लागेल. त्या शब्दातली खोली, खोली म्हणजे दरी अनुभवावी लागेल. ही या साहित्याची ताकद आहे. अक्षरगंधमध्ये निसर्ग वर्णन खूप आहे. पण तो निसर्ग हा मानवी भावनांचा सोबती आहे. झाले जगणे श्रावण या कवितेत त्या म्हणतात, सरदुःखाची कोसळता गेले भांबावून म्हणा. असं तर झाले जगणे श्रावण, तर दुःखानंतर सुखाचा शोध घेणं म्हणजे श्रावण फुलवणं आहे. तसंच पळस नावाची एक कविता आहे. म्हणजे ग्रीष्माच्या झळा सोसूनही डौलात उभा असलेला पळस हा जगण्याचा संदेश देणारा निसर्गदूत आहे. निसर्गाच्या माध्यमातून मानवी मनाची अवस्था, अस्वस्थता व्यक्त करण्याची त्यांची शैली अतिशय प्रभावी आहे. कधी त्या शिशिराच्या पानगळीतून नवपालवीचं स्वागत करतात, तर कधी शरदाच्या चांदण्यातून आशेचं अमृत मिळवतात. आपण निसर्गाकडे कसं पाहावं हा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला या कविता देतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कवितांमध्ये स्त्री शक्तीचं पण दर्शन आहे. ती सक्षम असते. या कवितेत स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव केलाय. ती केवळ हळवी कोमलांगी अशी स्त्री नाही, तर ती घराची आघाडी सांभाळते. ढाल बनून ती घराला सुरक्षित ठेवते, कारण ती सक्षम असते. स्त्रीचं अस्तित्व, तिची मर्यादा आणि तरी देखील तिचं क्षितिज भेदण्याचं सामर्थ्य, अस्तित्व या कवितेतून खूप छान मांडलंय. आजच्या आधुनिक काळात स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाची स्वतः लढाई करावी लागते. दोन्ही ठिकाणी लढाई आहे. अस्तित्व सिद्ध करताना नोकरीवर गेल्यानंतर तिला कुठेही कमी मागं राहून चालत नाही. पण घरामधलं पण तसंच आहे. तर हे वास्तव मांडताना कविता कुठे तक्रार करत नाही, पण एक सल जाणवून देते. पण ही कविता आत्मविश्वास पण जागवते. वीणाजींच्या कवितेमध्ये विठ्ठल, कृष्ण, स्वामी समर्थांची भक्ती अगदी ओतप्रोत भरल्यासारखी वाटते. सावळी ती मूर्ती या कवितेमध्ये पंढरीच्या विठ्ठलाची ओढ व्यक्त करताना त्या म्हणतात की मार्ग जरी दूरचा असला तरी विठ्ठलाला भेटण्यासाठी मनाने एक जवळचा भक्ती मार्ग निर्माण केलाय. कृष्ण सखा हा त्यांचा सखाच आहे. किती सुंदर व्याख्या आहे बघा. अध्यात्म म्हणजे स्वचा शोध घेणं आहे. अध्यात्म म्हणजे स्वचा शोध घेणं आहे. हे त्यांच्या मन आणि मोक्ष या कवितेत त्यांनी म्हणलंय. शुद्ध भावे आचरण मोक्ष मार्ग दृष्टिक्षेपात असं म्हणताना साध्या सोप्या जगण्यातून त्या मोक्षाचा मार्गही दाखवतात. हा संग्रह त्यांनी आपल्या आईच्या स्मृतींना अर्पण केलाय. आईच्या मायेविना हा कुंभ जणू रिता आहे. किंवा कधी कधी माहेर पण संपल्यानंतर देखील ओढ, कधी कधी वाटायला येणार एकटेपण, याचं चित्रीकरण एकटी या कवितेमध्ये त्यांनी दिलंय.
माझ्या माहेर अंगणी किंवा थकलेली मनं अशा दोन्ही कविता खूप सुंदर आहेत. लाडकी ती या कवितेत लेकीबद्दल वाटणारी काळजी आणि तिचं आईपण जपण्याची तिची इच्छा आपल्याला हळवं करून जाते. आजच्या काळात जेव्हा माणुसकी कमी होत चालली आहे, तेव्हा म्हणजे निव्वळ पैशाला महत्त्व आज वाढायला लागलंय, काळ बदलला. पण ही कविता आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. सगळ्या कविता प्रवाही आहेत. कविता हे लेखणीचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे त्या थेट मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. कितीही दुःख आलं तरी कणात ताठ ठेव असं सांगत आपल्याला भविष्याची कास धरायला शिकवतात. ही कविता माझी सगळ्यात आवडती आहे. लेखिकेच्या शब्दात एक चित्रमयता आहे. म्हणजे एक सुंदर कॅनव्हासवर कविता रंगवत आहेत असं वाटतं. मग तो पळसाचा बहर असो किंवा कोसळणाऱ्या पावसाचा आनंद, तो तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. या संग्रहात निसर्ग आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, कुटुंब आहे, सामाजिक वास्तव आहे. सगळ्या विषयांना या काव्यसंग्रहानं स्पर्श केलाय. अक्षरगंध हा केवळ वीणाजींचा प्रवास राहत नाही. तो आपल्या सगळ्या रसिक मनातला संवाद आहे आणि तो आपल्या सोबत राहतो. आपण या कविता वाचताना आपल्याला स्वतःचंच प्रतिबिंब त्यात दिसतं. हे कवितांचं वैशिष्ट्य असतं. कविता वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतं, म्हणजे रसिक म्हणून, वाचक म्हणून आपल्याला काय वाटतं यावर त्या कवितांचं यश अवलंबून असतं. कविता आपल्याला शांत करतील, कविता आपल्याला विचार करायला लावतील आणि पण या कविता आहेत ना, या जगण्यासाठी ऊर्जा देतील. स्त्री जाणीवांचा, सामर्थ्यांचा विचार करताना अक्षरगंधेमध्ये ती सक्षम असते ही कविता खरोखरी अमूल्य आहे. तिच्यातली उपजत शक्तीची आणि निभावत असलेल्या विविध भूमिकांची साक्ष आहे ती. ती नारी शक्तीचं रूप आहे. या सृष्टीची आधारभूत शक्ती आहे. सगळ्या कार्यामध्ये ती प्रवीण असून ती स्वतःला नेहमीच सिद्ध करते. ती सक्षम असते, ती आत्मविश्वासाने वावरते. परतताना घरी तिच्या पंखात बळ येत असतं, कारण ती सक्षम असते. तो मात्र सीमेवरती निर्भयतेनं लढतो. ती घरची आघाडी सांभाळते, कारण ती सक्षम असते. माहेर सोडून अर्धांगिनी होते, नातं स्वीकारून सासर माहेर जोडते, कारण ती सक्षम असते. मुलगी, बहीण, भार्या बनून कुटुंब जपते. ढाल बनून ती घराला सुरक्षित ठेवते, कारण ती सक्षम असते. आभाळ विस्तारलं तरी ती स्त्रीच असते. सारी आव्हाने पेलत घरटही सांभाळते, कारण ती सक्षम असते. पण या कवितेच्या शेवटी त्याची सेवा कौतुकास्पद ठरते. त्याची सेवा कौतुकास्पद ठरते. तिची सेवा गृहीतच असते. आधुनिक स्त्रीच्या जगात आत्मविश्वासानं वावरताना, घरी परतताना, पंखात घरासाठी पुन्हा तितकंच बळ असतं तिच्या. दमून भागून ती घरी येत नाही, तर तिच्या तेवढं बळ घेऊन येते, कारण कुटुंबाच्या ओढीनं तिची शक्ती पुन्हा वाढते. हा समतोल या कवितेनं टिपलाय. ही एक म्हणजे बघा ना, की सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या निर्भयतेची तुलना घराची आघाडी सांभाळणाऱ्या स्त्रीची करून स्त्रीच्या कर्तृत्वाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. स्त्री ही केवळ घराची शोभा नाही, तर ती घराला सुरक्षित ठेवणारी ढाल आहे. असं रूपक सुद्धा इथं वापरलंय. तिची सेवा गृहीतच असते असं म्हणून लेखिकेनं समाजाच्या मानसिकतेवर अतिशय संयमित पण टोकदार भाष्य केलंय. आपल्याला या कवितेतून स्त्रीच्या प्रवासाचाही एक व्यापक असा पट उलगडताना दिसतो. स्त्रीच्या विविध जीवनातील टप्पे, भूमिकांचं वर्णन तर येतच, पण आभाळ विस्तारलं तरी ती घरटं सांभाळते, हे वास्तव चिंतनीय आहे. ती साधी कविता वाटते, पण ती कारण ती सक्षम असते ही ओळ एखाद्या ध्रुवपदासारखी मनात कायमची राहून जाते. ती साधी भाषा हे या काव्यसंग्रहाचं किंवा कवितेचं बलस्थान आहे. कुठेही शब्दांचा आकारण बडेजाव नाही. वीणाजींनी स्वतःच्या मनोगुजामध्ये म्हणल्याप्रमाणे, जेव्हा जाणीवा शब्दातून प्रकट होतात तेव्हाच वेदना थांबतात आणि आत्मिक समाधान मिळतं. हीच प्रांजळ भावना या कवितेच्या रचनेतून आपल्याला जाणवते. ही कविता प्रेक्षकांशी अधिक जवळून संवाद साधते. आपण म्हणजे ही कविता थोडं शिकवते आपल्याला, की स्त्री ही ढाल बनून उभी असते, पण तिची सेवा आपण अनेकदा गृहीत धरतो
अशा प्रकारचे खूप अतिशय उत्तम संदेश या तून दिले गेले आहेत. वीणाजींच्या एवढंच म्हणेन मी की हा काव्यसंग्रह तर वाचण्यासारखाच आहे, पण त्यांच्या लेखणीला यापुढे देखील खूप चांगली धार येऊ. त्यांच्या पुढील प्रवासात जन्मभर अक्षरगंध दरवळत राहो. आपण सर्वांच्या रसिक मनांच्या वतीने आपण त्यांना अशा शुभेच्छा देऊया. काव्य हे अमृतासारखं असतं आणि ते जीवनात सुख देणारं असतं. ते सुख वीणाजींना लाभो आणि सोबत हा कार्यक्रम पाहणाऱ्या रसिकांना आणि आपणा सर्वांनाही ते सुख लाभो अशी परमेश्वरचरणी विनंती करतो. मी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरं म्हणजे प्रत्येक कवितेशी असलेलं तुमचं नातं आणि प्रत्येक प्रति तुमच्या मनात असलेली आत्मीयता, यातून तुम्ही जे असं सहज स्फुरलेलं बोलत जाता, ते आम्हा सगळ्यांसाठी ऐकणं हा सुद्धा एक फार मोठा म्हणजे फार मोठी संधी असते ही सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी. वीणाजींच्या कविता वाचताना मला कायम जे वाटतं ते असं की लिहिणारे बरेच असतात, बऱ्याच कवयित्री, आता सोशल मीडियामुळे पण बरेच लोक आपण एकमेकांना जोडलेलो आहोत. वीणाजींच्या कविता मला त्या कवयित्रींच्या कविता वाटतात ज्या कवयित्री समाजापुढे काहीतरी विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेतून कुठला तरी एक विचार फार प्रकर्षाने एक संदेश मांडलेला असतो असं मला स्वतःलाही वाटतं. आणि हे त्यांच्या कवितेचं एक वेगळेपण आहे की स्वतःचं मत कवितेतून मांडणं ही सुद्धा एक फार जरी आपण अगदी 22व्या शतकात किंवा कुठल्याही शतकात असलो तरी मला वाटतं आज सुद्धा धाडसाची गोष्ट असते. आणि त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन वीणाजी तुमचं. आमंत्रित करूया मेधाजी औरंगाबादकर यांना. खरं म्हणजे प्रत्येक पुस्तकाचा जो विचार असतो, प्रत्येक पुस्तकाचा विचार त्यापेक्षाही जास्त प्रकाशकाचा विचार मांडणारं पुस्तकातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण असं जे पान असतं ते असतं प्रकाशकीय. आमंत्रित करूया आपण मेधाजींना आमंत्रित करूया आणि त्यांच्याकडून ऐकूया अक्षरगंध या पुस्तकाचं सुंदरसं प्रकाशकीय. धन्यवाद भैरवीजी. सुमधुर संपन्न काव्यसंग्रह असा हा अक्षरगंध. मन पारदर्शी असते. आपल्याच मनात आपल्याला आरपार पाहता यायला हवे. इथून कवितांची विखुरलेली अक्षरे गोळा करता यायला हवीत. उमटणारे काव्य तरंग अनुभवता यायला हवेत. दाटलेली स्वप्ने पापण्यांवर सांडतात तेच नेमके तरंग. निळ्या शाईत मिसळता आले की अक्षरगंध सारखा देखणा काव्यसंग्रह निर्माण होतो. माननीय वीणाजी रणदिवे यांनी हे कौशल्यानं टिपलेले गंध तरंग मनसोक्त उधळायला हवेत असे खूप दिवस वाटत होते. पण आज योग आला आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. मुळात काही स्वप्ने इतके सुंदर असतात की त्या स्वप्नांच्या शब्दाक्षरात मुग्ध करणाऱ्या हव्या हव्याशा पावसात भिजल्याचं सुख गवसतं आणि मग त्यात रसिकही न्हावून निघतात. हा अक्षरगंध तसाच. अक्षरगंधाचे हे तरंग अतिशय देखणे आहे. शब्दापार नेणारे आहेत. भेगाळल्या जखमा उभी होऊन सावली, भेगाळल्या जखमा उभी घेऊन सावली अशा कल्पनांशी आपला सहज परिचय या काव्य संग्रहाशी होतो. आणि मग या शब्दासोबत आपल्याला थोडेसे उंच जावे असं वाटू लागतं. यातील कविता सोबत घेऊन एकदम धावता येणार नाही. या कवितांसोबत रेंगाळताना सुखाची शिरशिरी अनुभवता येते. पण म्हणूनच या कवितांसह कोणताही प्रवास करत असताना आपल्याला अधूनमधून वाटेत शांत थांबावं लागेल. या शब्दांमधली दरी अनुभवावी लागेल. निळेशार आकाश शब्दातून जगावे लागेल. चांदण्यांशी मैत्री करावी लागेल. वीणाजींच्या कविता अशाच जगताना अनुभवता येतात आणि तेव्हाच वीणाजी या कविता पुरेपूर समरसून जगल्या आहेत याची प्रचिती येते. या कविता वाचताना झाले जगणे श्रावण ही सुंदर धुंद धून देखील ऐकू येते.
काही सुखद भ्रमरपाश मोहित करतात. शब्दाक्षरांचाही पाश भ्रमरपाशासारखाच असतो. खूप दिवस निळ्या शाईचा स्पर्श कागदाला झाला नाही तर कॅनव्हास रुसून बसतो. तो वृक्ष झालाय हे कुंचल्यालाही जाणवत असतेच. तसंच अंतर्मनाचेही असते. तिथे काव्याक्षरांचा सहवास हवाच. या काव्यसंग्रहातून काय काय मिळेल याचा सुरुवातीला विचारही करता येणार नाही. असा सुंदर खजिना या काव्यसंग्रहातून हळूहळू मिळत जातो. रात्रीच्या गर्भार कुशीतून प्रसवणारे आशेचे अमृत रसिक अनुभवू शकतो. कवितेला ही अक्षरे रात्र रात्र छळताना आपणही अनुभवू शकतो. ही अक्षरे प्रकाशमान होतात. अतीव प्रयत्नांनी झाकलेल्या अंतरंगात अखेर शब्द उतरतातच. त्या कवडशाच्या प्रकाशात मग भारंभार लिहिले जाते. अशा शब्दाक्षरांनी प्रकाशमान झालेली वीणाजींची कविता लेखणी या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने खूप काळ सोबत करते. मनात रेंगाळत राहते. काही थक्क करणाऱ्या रचना पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. अंकुराला फुटती घुमारे पान्हा कुशीत घेई. अंकुराला फुटती घुमारे पान्हा कुशीत घेई. पाणावली आभाळ माया ओल मायेला येई. या अक्षरांनाही अशीच मोहक ओल आहे. अगदी त्याच मायेच्या वर्षावातल्या या आशयघन कविता आपल्याशी छान गप्पा मारू लागतात. या कविता स्वमनाशी बोलतात. स्वमनाशी हितगुज साधतात. स्वमनाला साथ घालतात. ह्या कवितांचे शब्द हे हृदय लेखणीचे प्रतिबिंब आहेत. साधे सोपे शब्द थेट मनाच्या गाभ्यात पोहोचवण्याची कला वीणाजींना साधलेली आहे. शब्दांपलीकडले दूरवर उभे असलेला आशय खूप बोलका आहे, खूप अर्थपूर्ण आहे. सुजाण वाचक म्हणून थोडे शब्दांपलीकडेही आपल्याला जाता यायला हवे. तुफानाचा आवेश सळसळत्या धारा. तुफानाचा आवेश सळसळत्या धारा. पानोपानी ओलेती थरथरली वसुंधरा. अशा काही अक्षरांना प्राशन करावे लागेल. तेव्हाच त्या उत्कट शब्दाक्षरांचा स्पर्श होऊ शकेल. या कवितांमधली थरथर आपल्यालाही जाणवू शकेल आणि वसुंधरेचे पानोपानी ओलेती होणे, सळसळत्या धारा नि तो तुफानाचा आवेश अंगावर घेता येईल. असेच माऊलीच्या भेटीसाठी आतुरलेले मन दिंडीच्याही आधी विठ्ठल चरणी जाऊन पोहोचते. दिंडीची वाट जरी दूरवरची असली तरीही विठ्ठलाला भेटण्यासाठी मनाने एक वेगळाच सोपा आणि जवळचा भक्ती मार्ग तयार केला आहे. अशा सुंदर रचना टाळी द्यायला सहज भाग पडतात. या संग्रहाविषयी लिहावे असं खूप काही आहे. वीणाजींनी अक्षरामृत रसिक जनांच्या ओंजळीत अर्पण केलं आहे. या सौंदर्य संपन्न रचनांसाठी वीणाजींचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लोकव्रत प्रकाशनाच्या वतीने आणि जनमंगल परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. रसिकाभिलाषी, लोकव्रत प्रकाशन, पुणे. वा मेधाजी, फार सुंदर. जितकं सुंदर आणि मनभावन असं ते प्रकाशकीय लिहिलेलं आहे तितकंच सुंदर तुम्ही त्याचं अभिवाचनही केलं. आणि मला वाटतं की वीणाजींच्या चेहऱ्यावरचा आनंद हे दाखवतोय की तुम्ही वाचलेलं अभिवाचन हे पूर्ण त्यांच्या मनापर्यंत पोचलेलं आहे. आपण आत्ता ज्या पुस्तकाबद्दल बोलतोय किंवा ज्या पुस्तकाचा हा मुलाखत कार्यक्रम आपण घेतो आहे, वीणाजींशी हितगुज साधण्याचा हा जो सगळा आपला प्रयत्न आहे, तर त्या प्रयत्नात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अक्षरगंध पुस्तक, ज्याचा दरवळ इतका दीर्घकाळ आपल्या सगळ्यांच्या मनात टिकून आहे, त्याचं मुखपृष्ठ नेमकं कसं आहे ते बघूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. तर अक्षरगंध या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आणि हे सुंदरसं मुखपृष्ठ करण्यात सुद्धा माननीय शिरीष सरांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे. त्यांच्याच
कल्पनेतून साकारलेलं आणि निश्चितपणे वीणाजींच्या पसंतीस उतरलेलं असं हे सुंदरसं लोभसवाणं शांत संयमी दिसणारं असं हे मुखपृष्ठ. म्हणजे एखाद वेळेस बघा कसा योग येतो, मॅचिंग मॅचिंग म्हणतो आपण नेहमी, ते किती परफेक्ट होतं बघा. आज वीणाजींचा ड्रेस आणि मुखपृष्ठ यांचं सुद्धा परफेक्ट मॅचिंग झालेलं आहे. तर खूप सुंदर, मला सुद्धा अगदी मनापासून आवडलेलं असं हे मुखपृष्ठ आहे. कार्यक्रमाला पुढे नेऊया. ज्या अक्षरगंध पुस्तकाविषयी आपण बोलतोय, आत्ता थोड्या वेळापूर्वी सरांनी त्यातल्या कणा या कवितेचा उल्लेख केला आणि मला वाटतं तीच कविता माणिकताईंच्याही पसंतीला उतरलेली आहे. आणि कार्यक्रमाची म्हणजे मुलाखतीची सुरुवात करण्यापूर्वी आपण आज एक वेगळा काय म्हणता येईल त्याला, प्रयोग म्हणूया, पायंडा म्हणूया, किंवा आपण माणिकताईला आवाहन करूया असं की त्यांनी आज आपल्या सगळ्यांसाठी त्यांना या पुस्तकातल्या आवडलेल्या, सर्वाधिक आवडलेल्या कवितेचं अभिवाचनही करावं आणि सुंदरसं रसग्रहणही करावं. माणिकताई. धन्यवाद भैरवीजी. नमस्कार. रसग्रहण करायचं ठरवल्यावर एकाहून एक उत्तम अशा 90 कविता असणाऱ्या संग्रहातून कोणती तरी एक कविता निवडणं खूप अवघड होतं. पण एक एक वाचत गेले आणि शेवटी जसं शिरीष सरांनी पण उल्लेख केला, भैरवीजी पण म्हणाल्या की कणा या कवितेवर मी स्थिर झाले. कणा ही एक अत्यंत प्रेरणादायी आणि मानवी जिद्दीचं प्रतीक असणारी ही कविता आहे. कणा तुझा मोडू नको. ही कविता म्हणजे खंबीर आयुष्याचं तत्वज्ञान आहे. जसा वृक्ष आपली मुळं घट्ट धरून सगळे आघात सहन करतो, तसाच या जगात धैर्यवान माणसानं आपला कणा म्हणजेच आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान कधीही मोडू देऊ नये असा संदेश त्या या कवितेतून घेतात. कविता घेते. वादळ वारे तुफान झेलता कणा तुझा मोडू नको. वादळ वारे तुफान झेलता कणा तुझा मोडू नको. आली कितीही संकटे तरी मुळापासून तुटू नको. तूच निर्मितीचा आकार, शून्यातून विश्व साकार. कवेत घेता जरी आभाळ, नको तोडू मातीशी नाळ. दिशा बदलता वाऱ्याच्या जरी, पाने फुले छायेत ठेव. दिशा बदलता वाऱ्याच्या जरी, पाने फुले छायेत ठेव. तुझ्या मजबूत खोडावरती आधाराला जागा ठेव. जीर्ण जरी तुझी गात्रे, अनुभवाचे बोल बोल. जीर्ण जरी तुझी गात्रे, अनुभवाचे बोल बोल. देणे तुझे प्राक्तनाचे, नवी पालवी अनमोल. साहले भोगले सारेच कर्म, वेदनेला इतिहास आहे. साहले भोगले सारेच कर्म, वेदनेला इतिहास आहे. भविष्याची कास धरुनी नित्य जगण्याची आस आहे. भविष्याची कास धरुनी नित्य जगण्याची आस आहे. या कविता वाचली आणि तिच्या आशयाने विचार करायला भाग पाडलं. वीणाजींनी मानवी आयुष्याची तुलना एका वृक्षाशी केली आहे. एखादा वृक्ष जसा वादळात झुकतो पण मोडत नाही, तसाच माणसाचा संघर्ष असावा हा विचार इथे केंद्रस्थानी ठेवलेला आहे. कवितेमधली मुळाशी नातं ही शब्दयोजना वाचकाला अतिशय सुंदर संदेश देते. आपल्याला कितीही यश मिळालं तरी आपल्या मुळांना म्हणजे आपल्या कुटुंबानं केलेल्या संस्कारांना विसरू नये हे सूत्र वीणाजींनी यात प्रकर्षानं मांडलंय. त्यांना तारुण्याचं कौतुक नाहीये. जीर्ण गात्रे, वृद्धत्व किंवा थकवा असूनही असलेल्या अनुभव संपन्नतेचं महत्व आहे. नवीन पालवी म्हणजे आशेची ओढ या कवितेत मांडलेली मला दिसते. जीवनात पावलोपावली संकटांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणूस खचून जाण्याची शक्यता असते. वीणाजींची ही कविता आपल्याला सावरायला शिकवते.
कणा म्हणजे इथे केवळ पाठीचं हाड नाहीये, तर ते माणसाच्या स्वाभिमानाचं आणि खंबीर मानसिकतेचं प्रतीक आहे. कविता म्हणते की आयुष्यात वादळे येतीलच, पण आपण आपल्या मुळापासून म्हणजे आपल्या मूल्यांपासून तुटता कामा नये. शून्यातून विश्व निर्माण करायची क्षमता माणसाकडे आहे. हा आत्मविश्वास ही कविता नव्यानं जागवते. दुसऱ्या कडव्यात कविता म्हणते, कवेत घेता जरी आभाळ, नको तोडू मातीशी नाळ. किती सुंदर विरोधाभास आपण इथे बघतो. यश मिळवून आभाळाला गवसणी घालणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण ते करताना ज्या मातीने आधार दिलाय तिला विसरू नये, हा संस्काराचा भाग आहे आणि तोच या कवितेने अधोरेखित केलाय. तसंच आपण समर्थ झाल्यावर इतरांना सावली आणि आधार देण्याचं महत्वही वीणाजींनी वृक्षाच्या रूपकातून पटवून दिलं आहे. कवितेची भाषा अत्यंत साधी, ओघवती आणि थेट मनात पोचणारी अशी आहे. मराठी भाषेतील शुद्ध शब्दरचना आणि सोपी मांडणी यामुळे ती वाचताना मनाला भिडते. जीर्ण गात्रे, प्राक्तनाचे देणे, नवी पालवी यासारखे शब्दप्रयोग कवितेला गांभीर्य आणि अभिजातता प्रदान करतात. वीणाजींनी जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या धकाधकीतही स्वतःचा कणा कधी मोडू दिला नाही. याचं कारण म्हणजे नित्य जगण्याची आस ही त्यांच्या कवितेप्रमाणेच त्यांच्या मनातही वाहत होती. अक्षरगंध मधली ही कविता आपल्याला केवळ जगण्याचा मार्ग दाखवत नाही, तर संकटाच्या डोळ्यात डोळे घालून कसं बघायचं, खंबीरपणे उभं राहायचं हे सांगते. ज्याप्रमाणे वृक्षाला पानगळीनंतर पुन्हा नवी पालवी फुटते, तसाच मानवी जीवन प्रवास हा आशेवर आधारलेला असतो. आपण या कवितेतून वीणाजींच्या शब्दाची ताकद अनुभवली. ही रचना गेय असून मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते. अशा आणखीही पुष्कळ कविता मनात घर करणाऱ्या आहेत. त्यासाठी वीणाजींचा अक्षरगंध हा काव्यसंग्रह अवश्य वाचा. धन्यवाद. खूप छान, खूप छान. खूप छान. धन्यवाद माणिकताई. तुमच्याकडून हे जे रसग्रहण ऐकलं याने आणखीन वेगळे वेगळे पैलू त्या कवितेचे निश्चितच आपल्या रसिक श्रोत्यांना सुद्धा कळतील याबद्दल खात्री आहे. बराच वेळपासून आपण ज्या उत्सव मूर्तींसाठी आजच्या कार्यक्रमाचं या आयोजन केलेलं आहे त्या म्हणजे माननीय वीणाजी रणदिवे. तर वीणाताई शांत बसलेल्या आहात तुम्ही आणि आतापर्यंतच्या कार्यक्रमाचा तुम्ही प्रेक्षक म्हणून आस्वाद घेता आहात. पण आता मात्र आपण मुलाखतीला सुरुवात करूया आणि मला इथे तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारावासा वाटतो की अक्षरगंध, ठीक आहे, हे जे नाव आहे इतकं सुंदर या पुस्तकाचं, हे नाव म्हणजे अक्षरगंध हे नाव असावं असं तुम्हाला का वाटलं, किंवा या नावामागचं काय रहस्य आहे? शब्दांची भावी फुले, शब्दांची भावी फुले उधळीता गंधित भावे. जसा वहीच्या नव्या कोऱ्या पानांना सुवास असतो, अगदी तसाच जेव्हा मनातले शब्द पानांवर उतरतात तेव्हा त्या नवनिर्मितीचा आनंद मनभर पसरतो. त्या अक्षरांना स्वतःचा एक सुगंध असतो जो मनाला उभारी देतो. ज्याप्रमाणे फुलांचा गंध वातावरणात दरवळतो, त्याचप्रमाणे मनातील भावना जेव्हा शब्दांच्या रूपात कागदावर उतरतात तेव्हा वाचताना तो भावनिक अक्षरगंध वाचकाच्या मनात रेंगाळत राहतो. हा प्रतिकात्मक भाव मी शिरीष सर, माणिकजी आणि भैरवीजी यांच्याजवळ बोलून दाखवला आणि मग हे काव्यसंग्रहाचे नाव आणि हे देखणे मुखपृष्ठ तयार झाले. किती छान, किती छान.
म्हणजे उत्तर सुद्धा कविता वाटली, इतके छान. आपण मगाशी मी बोलताना म्हणालो की तो खूप अनेकांच्या दृष्टीने तो विषय खूप महत्वाचा आहे. सरकारी नोकरी आणि संसाराच्या व्यापामध्ये लेखणी काही काळ स्तब्ध झाली होती असं तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये. तर हा पॉज अनेकांना घ्यावा लागतो, त्यांच्या नशिबी येतो. तो त्याला अ, कुणी पॅच म्हणतं, कुणी अ, एक मोठा अडथळा येतो लेखनामध्ये. पण हा प्रवास पुन्हा कसा सुरू झाला याविषयी तुम्ही उत्तर द्या असं नाही, मार्गदर्शन करा असं मला म्हणायचं. नाही, मार्गदर्शन करण्यासाठी एवढी मोठी नाहीये मी. पण मी एक म्हणजे महिलांना तरी सांगू इच्छिते. मला तशी शालेय जीवनातच लागली होती मराठी भाषेची गोडी. मराठी भाषा आवडायची मला. इंग्लिश मीडियम होतं, पण मराठी भाषा माझी आवडती होती. बर. आणि शालेय वार्षिक अंक असायचा, लोकमत सारखे वृत्तपत्र, यात लेखही प्रसिद्ध होत होते. आणि नागपूर आकाशवाणीला जेव्हा युवावाणी करता काम करत होते, तेव्हा तर लेखणी अधिकाधिक बहरत गेली. मात्र शिक्षण पूर्ण झाले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला मग मी. आणि सरकारी नोकरी मिळाली, लग्न झाले आणि मुंबईला गेले. नोकरी पण मुंबईला आणि नवरा पण मुंबईचा. तर मग मुंबईला आम्ही तिथे स्थायी झालो. पण मुंबईतील धावपळीचे जीवन यामुळे लेखणी बराच काळ शांत होती. मग स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आमचं मूळ जन्मगाव नागपूरच. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी जन्मगावी नागपूरला परतले. आणि मिस्टरांचं प्रमोशन पण नागपूरलाच अनायासे झालं. तर मग मी स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्यामुळे बराच काळ मिळाला, मोकळा वेळ मिळाला. तेव्हा मग पुन्हा एकदा माझ्या या आवडीच्या साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देण्याची ऊर्जा मिळाली. योगायोगाने साप्ताहिक जनमंगलशी जुळल्या गेले, सोशल मीडियामधून लिहू लागले, आकाशवाणीशी परत जुळल्या गेले, संस्कार भारती, गीत रामायण निवेदन केले, ऑडिओ बुक्स करता लेखन, निवेदन, यशोवाणी करिता अभिवाचन, अरे वा. वर्ड प्रेस, छान. या सगळ्या सोशल साइट्सवर मग लिहू लागले. मस्त. असा हा प्रवास परत नव्याने सुरू झाला. खूपच छान. या आपल्या पुस्तकामध्ये गंधच्या अर्पण पत्रिकेमध्ये तुम्ही हे तुमचं पहिलं काव्यपुष्प आईच्या स्मृतीला अर्पण केलं आहे. आई ही अगदी आपला मर्मबंधाचा विषय आहे. आईबद्दल काय सांगाल? माझी आई, निबंधच तयार होतो आईवर तर. खरंय. माझी आई सौ प्रतिभा राम मुरकुटे अतिशय प्रेमळ आणि सालस होती. तिलाही वाचनाचा खूप छंद होता. अच्छा. त्यामुळे जेव्हा तिच्या आठवणींनी आजही डोळे भरून येतात, तेव्हा मनातून फार वाटतं की ती असायला हवी होती हे बघायला सगळं. खरंय, लेकीच्या कौतुकाचा आनंद खूप झाला असता त्यांना. बरोबर बरोबर. आणि आईच्या फार जवळची होते मी, जिच्यामुळे मला जगण्यातला भाव आणि वागण्यातला अभाव कळला. मी ते अर्पण पत्रिकेतही लिहिलेलं आहे. हो, हेच वाक्य लिहिलंय. त्यामुळे मला जगण्यातला भाव आणि वागण्यातला अभाव कळला. कारण आई कशी असते, ती मुलीला दोन्ही समजावून सांगते. बरोबर. खरंय. मर्यादेत राहायलाही शिकवते, जगावं कसं तेही शिकवते. त्या माझ्या आईला हे पुस्तक समर्पित करावे अशी मनोमन माझी इच्छा होती. एवढंच म्हणते मी की माझ्या माहेर अंगणी होती मायेची गसय,
माझ्या माहेर अंगणी होती मायेची गसय, आई विना माहेराची, आई विना माहेराची नसे जीवा हुरहुर. तिच्या मायेचा स्पर्श या शब्दांमधूनच जाणवतो. बस, आईविषयी बोलायला गेली की माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतील. खरंय, पण सांगू काय की आई कुठे जात नाही, ती बरोबर. आपल्यातच असते, हम्म. आपल्या वागण्यात असते, आपल्या शब्दात असते, आणि अगदी हे बरोबर. खूप सहजपणे ती असते आपल्यामध्ये. जी सहजता तुमच्या लेखनात आहे, जशी सहजता ती मला खूप आवडते. तुमच्या लेखनातली सकारात्मकता म्हणजे पण तुमची आई आहे. हिवाळ्यातलं ऊन कसं उबदार असतं, आपण हिवाळ्यात उन्हात बसतो आणि उन्हातून आपण घरात आलो तरी असं वाटत असतं की अंगावर त्या उन्हाचे ठसे आहेत, उबदार ठसे. अ, तसं तुमच्या कविता मनावर अदृश्य ठसे सोडून जात असतात. ही सहजता म्हणजे तुमची आई आहे. मगाशी शिरीषजींनी काही ओळी उद्धृत केल्या, त्या बघूया. सरळ दुःखाची कोसळता गेले भांबावून मन, सरळ दुःखाची कोसळता गेले भांबावून मन, कवडसा सुखाचा शोधला, झाले जगणे श्रावण. अवघे जगणे श्रावण झाले. ही ग्वाही किती सुंदर आहे. तुम्ही मानवी आयुष्यातला सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ निसर्गाचं उदाहरण देऊन आमच्यापर्यंत चपखलपणे पोचवला आहे. मला तुम्हाला हे विचारायचंय की झाले जगणे श्रावण सारख्या कवितांमधून निसर्ग आणि मानवी मनाचा जो संबंध मी जोडला आहे, त्यामागची प्रेरणा काय? मला स्वतःला पण ही कविता फार आवडते. मी पण म्हणतेच, सर दुःखाची कोसळता, सर दुःखाची कोसळता गेले भांबावून मन, कवडसा सुखाचा शोधला, झाले जगणे श्रावण, झाले जगणे श्रावण. वा. निसर्ग हा आपला सर्वात मोठा गुरु आहे. त्याच्याकडून कितीही शिकलं तरी कमीच आहे. फक्त एवढंच आहे की ते बघण्यासाठी एक दृष्टी तयार करावी लागते खरंय. आणि त्याकरता संवेदनशील मन असावं लागतं. आता हेच बघा, श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. अचानक पावसाची सर येते, सगळं अस्ताव्यस्त. त्यानंतर लगेच कोवळं ऊन पडतं, अगदी आल्हाददायक. तसंच आयुष्याचे, आयुष्यात दुःखाच्या सरी कोसळतात, मन भांबावतं. तेव्हा सुखाचा एक छोटासा कवडसा शोधायचा, आणि तो कवडसा शोधणं म्हणजेच आपल्या पुरता श्रावणच. किती छान. बरोबर. आपण बघा ना निसर्गाकडे, त्याचा प्रत्येक आविष्कार आपल्याला काही ना काही शिकवतो. अगदी वाहणारी नदी असो, ती बघा ना, दगडधोंडे येतात, तिला कुठे कुठे तिला बांध घातला जातो, तरी पण ती हिरवळच फुलवते आणि चरैवती चरैवती वाहतच राहते. ग्रीष्माच्या झळा सोसणारा पळस असो, शिशिरातील पानगळ असो, किंवा वसंताचं आगमन असो, हे सर्व ऋतुरंग आपल्याला जीवनाचं चक्र शिकवतात, लय उत्पत्ती शिकवतात, संयम शिकवतात. रात्री मागून दिवस येतो, गर्द काळोखाच्या दरीतून प्रकाश उजेडतो. ही निसर्गाची रूपही आपल्याला निराशेतून आशेचीच वाट दाखवतात. मग उगाच दुःखी होत काय राहायचं, जे आहे ते घडणारच. लेट इट बी, नथिंग इज परमनंट. सुंदर. बस त्याला एवढंच. जोडूनच मी एक प्रश्न विचारतो की तुमच्या लेखनामध्ये विठ्ठल आहे, कृष्ण हं, आहे, स्वामी समर्थ आहेत. या तुमच्या आध्यात्मिक बैठकीचा तुम्हाला किती फायदा होतो लेखनामध्ये? अगदी किंवा अगदी हम्म, खूप जास्त सर, खूप जास्त. काय होतं, जीवन जगताना एखादा थांबा असा येतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. कुणाचंच आयुष्य इतकं सहज साध्य नसतं. एखादा असतो भाग्यवान, पण
आपण साधारण मनुष्य आहोत. त्यामुळे एखादा थांबा असा येतो की मग सगळे मार्ग धूसर होतात आणि तेव्हा मग कुठेतरी परमेश्वर शक्तीपुढे आपल्याला नतमस्तक व्हावे लागते. तेव्हा हे सगळे व्यावहारिक जगाचे दाखले वगैरे काही कामी येत नाही. तो विश्वास ठेवावाच लागतो. आणि जर माझं म्हणाल, माझ्यापुरतं म्हणाल, तर हा विश्वास आणि ब्रह्मांडाच्या प्रक्रियेला समर्पण कुठे ना कुठे माझ्या जगण्याला बळ देते. किती छान. मला आंतरिक ऊर्जा प्राप्त होते. ही आध्यात्मिक बैठक जी आहे त्यामुळे मला आंतरिक ऊर्जा प्राप्त होते. ती आंतरिक ऊर्जा कुठेतरी आपल्या व्यावहारिक रहाटगाड्यात, प्रार्थनाच्या वेगवेगळ्या वेदनांच्या जाणीवेत कुठेतरी कमी झालेली असते. मग ती ऊर्जा परत कुठेतरी मिळवावी लागते आणि ते ऊर्जा मिळवण्याचं माझं स्थान म्हणजे तरी ही आध्यात्मिक बैठक. ती जगण्याला पण बळ देते आणि लेखनाला पण बळ देते असं मला म्हणायचं मी होतं. म्हणते, मी स्वतःलाच म्हणते की माझ्यासाठी जे चांगलं आहे ते सारं काही परमेश्वर कृपेनेच घडणार. हा जो तो वैश्विक शक्तीवरील विश्वास असतो ना, आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे शब्द आहेत त्याने आंतरिक शांती मिळते, जगण्याला भिडण्याची शक्ती प्राप्त होते आणि तीच प्रेरणा मग माझ्या या शब्दातून व्यक्त होते. वा. आध्यात्मिकासोबत आपण पुढे जाऊया आणि ती सक्षम असते. एक छानशी कविता तुमची या कविता संग्रहात आहे आणि या कवितेतून आपण स्त्री शक्तीचं दर्शन घडवलंय, हो ना? मग आजच्या काळात स्त्रीचं सामर्थ्य आपण कसे पाहता? बघा, आजची स्त्री आता पूर्वीसारखी घराची शोभा राहिली नाही. अगदी म्हणजे बरोबर. पूर्वी कसं होतं की स्त्रीला पारंपरिक दागिने बिगिने घालून म्हणजे प्रतिष्ठेचा भाग समजला जायचं. बरोबर. की प्रतिष्ठा दाखवायची असेल तर घरच्या स्त्रीला अगदी सालंकृत करून तिच्या अंगावर किती दागिने, ती नटलेली आहे ती, त्यावर ती घरचा श्रीमंतीपणा तो दिसून यायचा. पण आता स्त्री केवळ घराची शोभा राहिली नाही, ती घराची ढाल झाली आहे. तिचे अस्तित्वच घराला घरपण देते. पण घराला घरपण देण्यासोबतही आजच्या काळात पुरुषाच्या बरोबरीने ती घराबाहेरही वावरते. अगदी खरं. तिचे स्वतंत्र अस्तित्वही तिने स्वतःला सिद्ध करीत निर्माण केले आहे. ती माहेर आणि सासर ही दोन्ही नातीही समर्थपणे पेलते. बरोबर. आणि म्हणूनच मी माझ्या कवितेत म्हणते की जेव्हा सैनिक सीमेवर लढतो त्याची पत्नी तेवढ्याच निर्भयतेने घरची आघाडी सांभाळते ना. कारण स्त्रीचं काय असतं की ती प्रत्येक आव्हान जेव्हा पेलते ना, ती अधिक सक्षमतेने, अधिक समजुतीने पेलते. आणि म्हणूनच मी म्हणते की आभाळ विस्तारलं तरी ती स्त्रीच असते. आभाळ विस्तारलं तरी ती स्त्रीच असते. सारी आव्हाने पेलत घरटही सांभाळते, कारण ती सक्षम असते. आजच्या काळात जर स्त्रीचे सामर्थ्य सांगायचे झाल्यास माझ्या ओळी मी बोलून दाखवते. दिसण्यावरी जाऊ नका, दिसण्यावरी जाऊ नका, नुसतीच ना बाहुली. दिसण्यावरी जाऊ नका, नुसतीच ना बाहुली. भेगाळल्या जखमा जरी उभी घेऊन सावली. भेगाळल्या जखमा जरी उभी घेऊन सावली. खूपच छान. किती छान सक्षमतेचं एक निसर्ग तत्व देणगी अशी स्त्रीला मिळालेली आहे. तिला मिळालेली. आणि त्यावरचीच ही तुमची कविता. आता पुढची एक कविता आहे, काळ बदलला. एक छानशी तुमची कविता, त्याचं अभिवाचन आपण श्रोत्यांना ऐकू. काळ बदलला आणि सहज सुंदर जगण्याची तऱ्हा होती भारी. सहज सुंदर जगण्याची तऱ्हा होती भारी. दिखाव्याचा भोंगळ देखावा नव्हता मुखवटावरी. साधे सोपे विचार ज्येष्ठांची अमृतवाणी. किती छान विचार आहेत यात. साधे सोपे विचार ज्येष्ठांची अमृतवाणी. सुख सोयी नसेना होती आनंदाची गाणी. म्हणजे सुख सोयी असो नसो,
पण काय होती तर आनंदाची गाणी. खूप छान वर्णन. जगणे होते स्वस्त, माणुसकीला किंमत. जगणे होते स्वस्त आणि तेव्हा माणुसकीला होती किंमत. वस्तूंची जागा घरात, आता माणसे दुरापास्त. अगदी खरं आहे. वास्तविक परिस्थिती झाली आहे ही. पुस्तकाच्या पानांनाही होता कोरा सुगंध. पुस्तकाच्या पानांनाही होता कोरा सुगंध. महागड्या भेटींनाही नाही मायेचा गंध. वा. किती छान वास्तविकता मांडली अगदी. आपलेपणाची जाण तिथे होता अधिकार. आपलेपणाची जाण तिथे होता अधिकार. हक्काची भाषा फक्त, आता कर्तव्याला नकार. काळ बदलला आणि मोल आले पैशाला. खरंच आहे, अगदी पैशाच्या मागे धावतोय मनुष्य. काळ बदलला आणि मोल आले पैशाला. जीवन अनमोल आहे, आता कळावे माणसाला. जीवन अनमोल आहे, आता कळावे माणसाला. खूप सुंदर असं वास्तविक परिस्थितीने माणसाने भानावर यावं अशी ही वास्तविकता दर्शवणारी ही कविता. सगळ्यांना आवडणारी अशीच आहे. काळ बदलला आणि या कवितेत आपण वीणाजी मूल्यांच्या ऱ्हासावर भाष्य केलं आहे. हे आजच्या समाजासाठी किती आवश्यक आहे वीणाजी? आता मी जे कवितात म्हटलं आहे की काळ बदलला आणि मोल आले पैशाला. कारण होतं काय की आज वस्तूंची जागा घरात वाढली आहे. अगदी खरंय. बरोबर. म्हणजे वस्तू जितक्या असल्या तितक्याही कमीच वाटतात. अगदी प्रेस्टिज इश्यू झाला आहे तो. बरोबर. भौतिकवादी झालो आहोत आपण सगळे. भौतिकवादी झाले आहे, तेच मटेरियलिस्टिक जीवन जगतो आहे आपण. खरंय. आणि माणसे दुरापास्तच झाली आहेत. माणसं म्हणजे घरात माणसं पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब माणसे इतकी असायची की जरी काही एखादी गोष्ट नसली तरी काही अडायचं नाही हो. बरोबर. आता काय होतं की भौतिक सुखाच्या मागे लागून आपण छोट्या छोट्याशा असतात काही गोष्टी, त्या गोष्टीतला निखळ आनंद पण आपण विसरत चाललोय. आणि म्हणजे सण असतात, हे असतात, आपल्याला असं वाटतं की काय एखादी सुट्टी घ्यावी. पण त्यांना म्हणजे पिढी इतकी म्हणजे कॉम्पिटिशन पण तेवढीच वाढलेली आहे, शर्यत तेवढी वाढलेली आहे. पण त्यामुळे होतं काय की जे शरीर आपल्याला मिळालंय, आता हे शरीर तर आपल्याला फुकटात मिळालंय, त्याला पैसा लागला नाही, ते आपल्याला गॉड गिफ्ट आहे. पण त्याची किंमत आपण ओळखतो का? नाही. त्याची किंमत आपण ओळखत नाही आणि जो तो चढाओढीच्या शर्यतीत स्वतःला झोकून देतो आहे अगदी. म्हणजे पैशासाठी अगदी म्हणजे पैसा जितका कमी म्हणजे कमीच वाटतं हे लोकांना पैसा. म्हणजे पैशासाठी माणूस नुसता स्वतःच्या जीवाची पण पर्वा न करता धावतो आहे. आता मी मुंबईला राहत होते त्यामुळे मी हे फार रिलेट जास्त. कारण मनाचं समाधानाची व्याख्या बदलते. सध्याची वास्तविकता पॅकेजच्या मागे आहे. पॅकेजच्या मागे आहे. म्हणजे आता म्हणजे काय होतंय, आपला विषयही भरकटेल, पण आता लग्नाच्या इथे सुद्धा मुली पॅकेज बघून मुलं निवडतात. अगदी खरंय. ही रियालिटी आहे. म्हणजे पूर्वी असं नव्हतं. आता पैशाला इतकं मोल आलेलं आहे की साधं सरळ आपलं सोपं जगणं माणूस विसरत चालला आहे. जगणं खूप सोपं आहे, आपल्या गरजा पण फार कमी असतात, पण आपण आपल्या गरजा वाढवतो. बरोबर. आणि त्या गरजा वाढवल्या की पैशाची हाव पण वाढते. मग बरोबर. गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हवा असतो आणि त्यामुळे त्याकरता माणूस धावतोय आणि एका काळानंतर त्याला कळतं की बापरे, मागे वळून बघतो की आपल्या शरीराचा किती ऱ्हास झालेला नाही. आणि आपण जगलोच नाही, म्हणजे केलं काय तर फक्त काम केलं, पैसे कमवले, पण ते पैसे खर्च करायला पण जो वेळ लागतो तोही हातात राहिलेला नाहीये. आणि पैसे कमवा पण काही काळ स्वतःलाही द्या. बरोबर. हे महत्वाचं आहे खूप. काही काळ म्हणजे
पैशामागे धावताना आनंद विसरला व्यक्ती, असं आनंद झालंय. विसरलेला आहे. ऍक्च्युली छोट्याशा गोष्टीतून तेच. आनंद. हा, मला पण इथे एक म्हणजे जी ओळ ऍड करावीशी वाटते ती अशी की हे कळायला पाहिजे आपल्याला की कुठे थांबायचं आहे. कुठे कुठे हे थांबायचंय, थांबायचं अगदी हा आहे. बरोबर. हे अगदी ज्याला अगदी कळलं त्याच्यासाठी ती गोष्ट म्हणजे मला वाटतं त्याच्यासाठी आयुष्य सोपं होत जातं मग. कुठे आणि कशासाठी हे सुद्धा येस, कळायला हवं. आणि करेक्ट. माणूस थांबणारच नाही मुळात आता. हम्म. आणि त्याला थांबवणं आता शक्य नाही माणसाला. आता आता तर टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये ही पिढी, जेन झी पिढी जी आहे, हम्म. ती तर इतकी पुढे जात आहे की त्यांना त्यांना ते तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाच्या सोबतीनेच जावं लागतं आहे. बरोबर. त्यांना थांबवणं अशक्य आहे. पण त्यांना आपण एकच सांगू शकतो की बाबा रे, कुठेतरी विश्रांती घ्या. बरोबर. निदान आपल्या मनाला थोडं रिलॅक्स करा, हम्म. शरीराला विश्रांती द्या, एक थांबा अं, घ्या. तुम्ही हे जे म्हणताय ना वीणाजी आत्ता, म्हणजे फार महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही इथे. मूल्यांचा ऱ्हास याच्या ओघाओघाने बरेच विषय आले आणि खरं म्हणजे इतके विस्तृत बोलता येतील असे विषय आहेत हे की याच्यावर आपण एक वेगळं स्वतंत्र असं चर्चासत्र घेऊ स्वतंत्र शकतो. चर्चासत्र अगदी केली अगदी आहे. खरंच. आणि मला एक आशा जी वाटते किंवा मुळात आशावादी स्वभाव असेल त्याच्यामुळे म्हणा, पण मला असं वाटतं की ज्या गोष्टींमुळे अजूनही माणसात थोडं सौहार्द्र किंवा थोडी आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी शिल्लक असू शकतात, त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी म्हणजे असा संदेश देणाऱ्या कविता जशा तुम्ही लिहिता आहात किंवा जे आपण लोकांपुढे आपल्या मनातले विचार मांडतो. बरेचदा पुन्हा थोडंसं विषयांतर होईल पण आपण ही चर्चा करूया की बरेचदा असं होतं की आपण लिहित असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं ॲक्नॉलेजमेंट हवं असतं. म्हणजे आपल्या मनातला विचार आपल्याला 10 लोकांपर्यंत पोचवायचा असतो. तर याबद्दल मात्र मला हे म्हणावं असं वाटतं की आपण थोडेसे भाग्यवान काळात जन्माला आलो आहोत की आपण प्रत्येकाला आपली एक स्वतःची भिंत दिली आहे फेसबुकने की तुम्हाला जे आवडतं आहे, तुम्हाला जे भावतं आहे ते तुम्ही लिहा, तिथे ते तुम्ही पोस्ट करा. वाचणाऱ्यांनी वाचलं तरी ठीक, नाही वाचलं तरी ठीक, यात अडकू नका. आपलं मोकळं होत राहणं, आपलं व्यक्त होत राहणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि मला खरोखर या गोष्टीसाठी फार म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल पण शिरीष सरांचं कौतुक करावं असं वाटतंय. मागच्या साधारणपणे 1.5-2 महिन्यांपासून अध्यात्म आणि साधना या म्हणजे या ग्रुपमध्ये अगदी नित्यनेमाने त्यांच्या पोस्ट वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळी माहिती देणाऱ्या ते सातत्याने लिहित आहेत. तर याच गोष्टी अशा आहेत आणि त्याच दृष्टीने किंवा त्याच दिशेने लोकव्रत प्रकाशनचंही पाऊल आहे की माणसातल्या भावना टिकवून ठेवता यायला हव्यात. कार्यक्रम पुढे नेताना तुम्ही जे वारंवार उल्लेख करताय, आत्ता तुम्ही बोलताना सुद्धा म्हणालात की मुंबईला राहिलो, मग त्यानंतर नागपूरला तुम्ही आलात. तर या सगळ्या प्रवासात लेखनात काय परिवर्तन झालं असं मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय. छान छान आहे हा प्रश्न. आणि मला एक सांगावं असं वाटतं की म्हणजे लग्न होऊन नोकरी लागल्यावर मी जेव्हा मुंबईला गेली, हा, मुंबईचे फार धक्काधक्कीचे होते. आणि आधीचं माझं जीवन म्हणजे अगदी आकाशवाणीत लिहिणं बरोबर. हा. आणि अभ्यास करणं, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा मी अभ्यास करतच होती. आणि तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही मला ती प्रेरणा पण आकाशवाणीतूनच मिळाली. अच्छा. कारण त्या काळी मी मनुकुमार श्रीवास्तव जे होते, हा. कलेक्टर होते, जिल्हाधिकारी होते त्या काळी, त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता. अच्छा. आणि तेव्हा त्यांच्यापासूनच मी प्रेरणा घेतली होती मी स्पर्धा परीक्षेकडे वळणार. कारण मी तशी फार म्हणजे अभ्यासू किडाच होते. तर अच्छा. त्यामुळे मग एमपीएससीचा अभ्यास मी तिथेच सुरू केला. अच्छा. आणि मग अभ्यास करतानाच मी आकाशवाणीत असतानाच मग त्यांच्याकडूनच मी पुस्तकांची यादी वगैरे सगळं घेऊन मग म्हणजे नशिबाचा भाग म्हणा आणि माझे प्रयत्न पण की मी पहिल्याच प्रयत्नात पास झाले. अरे वा. प्रिलिम्स पास झाली आणि माझं लग्न ठरले. अच्छा. पण मंत्रालयात होते त्यामुळे मला मुंबईला जावंच लागलं. मग मुंबईला नोकरी, सरकारी नोकरी ती, आणि मुंबईचे धक्काधक्कीचे जीवन. त्यामुळे खरं सांगते पण तिथे अगदी घड्याळच्या
सोबत दिवस उजाडायचा आणि दिवस मावळायचा. हम्म, अक्षरशः धावायचो आम्ही. मुलं हम्म. माझी पाळणाघरात. अरे त्यामुळे या सगळ्या कसरतीमध्ये माझ्या शब्दांची नवनिर्मिती होत नव्हती. हम्म, हे आधी मी लिहायची ते सगळं बंद झालं होतं. हम्म, ते तरी असं थोडं वाटायचं कधी कधी. मग कधी डायरी वगैरे लिहायची मी. हम्म. पण ते डायरी म्हणजे पण ते आपली रोजच हा, असायचं, रोजची बरोबर. दैनंदिनी हा. म्हणा, ते हम्म, असायचं. पण मग जेव्हा स्वेच्छानिवृत्तीनंतर नागपूरला परतले हम्म. आणि सगळ्या या गोष्टींशी जुळल्या गेले आणि मध्ये बायलक कोरोना काळ आला, त्यामध्ये तर हा, सगळं सुरू झालं मग. बरोबर. आणि धावपळ कमी झाली होती, वेळ मिळायला लागला. तेव्हा मग स्वतःशी संवाद पण साधण्यासाठी वेळ मिळाला. हम्म, मग इथे वाचन, अभिवाचन, निवेदन आणि मग सोशल मीडियावरील लिखाण, यामुळे कुठेतरी मग लिखाणावर थोडी पकड बसू लागली. अच्छा. आणि हम्म, मग माझ्या अभिव्यक्तीलाही एक नवा आयाम मिळाला. हम्म, सोशल मीडियावरचं काही लोकांचं म्हणजे लेखन तर अगदी सुपर बसतं. तर ते वाचून मग कुठे आपल्या लिखाणात पण आपण कुठे सुधारणा करायला हवी ते हम्म. कळायला लागले. मग हळूहळू ते प्रगल्भता वाढायला लागली आणि मी लिहायला लागले. तरी पण मी आजही मी म्हणते की अजूनही मला म्हणजे माझ्या लेखणीत सुधारणा करायला हवी. हो, खरं ही सांगते. म्हणजे हा, अजून बरोबर. हा विनय आहे तुमचा ऍक्च्युली. हा. म्हणते की की अजूनही त्या अभिव्यक्तीला जरी नवा आयाम मिळाला नागपूरला येऊन, तरी पण या जाणीवा जरी समृद्ध झाल्या, तरी माझ्या लेखनामध्ये अजूनही समृद्धतेला वाव आहे आणि ते समृद्ध व्हायला मी नक्की प्रयत्न करेल. ही इच्छा ज्या व्यक्तीच्या मनात असते ना, ती व्यक्तीच निश्चितपणे प्रगती करते या क्षेत्रात, है ना? आणि म्हणजे ज्याला असं वाटलं की झालं आता, मला आलंय आता सगळं काही, तर त्याचा विकास निश्चितपणे खुंटतोच कुठेतरी. ती हा, माणिक पण एकंदरीत उताराची नागपूरचं सुरुवात असते. वातावरणच लेखनासाठी खूप चांगलं आहे. बरोबर. हा, आपण शेवटपर्यंत शिकतच असतो खरंच आहे. आणि शिकण्याला वाव असतो आणि शिकवणारे पण खूप असतात आणि आपल्याला जिथून मिळेल तिथून शिकायला आपण शिकायलाच हवं. तत्पर असावं. बरोबर. बरोबर. वीणाजी, तुमची एक कविता आहे निशब्द मी. आता तुम्ही जे बोललात तसेच काहीसे भाव या कवितेत मला सापडले. पण मला थोडीशी एक वेगळी इच्छा होती आहे, कारण पर्सनली तुम्ही आमच्या सखी आहात, तेव्हा या हक्काने मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू का? हा. या कवितेचं अभिवाचन तुम्ही करावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि त्याच्यावर आधारित एक प्रश्न सुद्धा आहे माझ्याकडे. मला ती कवितेचं पेज नंबर थांबा एक मिनिट. मी पाठवते तुम्हाला ती कविता. नाही, पुस्तक माझ्या समोर आहे, दिसली मला. हा, तर या कवितेवर आधारित मी प्रश्न तुम्हाला विचारते, तुम्ही अभिवाचनही करा आणि तुम्ही याचं उत्तरही द्या. एक तर मिनिट, अभिवाचन करते मी. हा, दुसरीच कविता काढली. तर ही जी कविता आहे निशब्द मी, या कवितेत आपण असं ठरवलं होतं खरं म्हणजे की याच्यावर आधारित मी प्रश्न विचारेन आणि मी अभिवाचन करेन. पण तुम्ही एक इतक्या उत्तम अभिवाचक आहात आणि आपण जे काही थोड्या वेळापूर्वी जो संवाद झाला होता आपला, तर तुम्ही कराल अभिवाचन याचं? चालेल ना. हा, तुमची परवानगी? अगदी अगदी. प्रश्न असा आहे, तो मी तुम्हाला विचारते, कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला अभिवाचन करता करता सापडेल. अच्छा, शब्दांनी कधी कधी खूप छळले. तर देऊ की पहिले अभिवाचन करू? आधी अभिवाचन करा. ओके, ठीक. शब्दांनी कधी कधी खूप छळले असे आपण म्हटले आहे. या संघर्षाबद्दल थोडे सविस्तर सांगाल का? आणि कृपया या व्यासपीठासाठी आपण या कवितेचे अभिवाचन कराल का? अगदी, बाय युअर परमिशन. चालेल. निशब्द मी. खूप छळलं शब्दांनी काल रात्री मला. खूप छळलं शब्दांनी काल रात्री मला.
खेळ सुरू होता मनात या शब्दांचा. ना व्यक्त झाले ना दबते झाले, वारंवार उफाळून आले, मेंदूला थकवून गेले. एक छोटीशी वेदना, एक छोटीशी वेदना शब्दांनी दिली मला. एक छोटीशी वेदना शब्दांनी ही दिली मला. शब्दच ते जिव्हारी लागले आणि मोठा घात झाला. शब्दच ते जिव्हारी लागले आणि मोठा घात झाला. एक घाव दोन तुकडे, एक घाव दोन तुकडे असेही ना झाले. एक घाव दोन तुकडे असेही ना झाले. मनातल्या मनात शब्दांचे द्वंद्व चालले. मनातल्या मनात शब्दांचे द्वंद्व चालले. भावनांचा कल्लोळ उठला. भावनांचा कल्लोळ उठला आणि शब्दांनी झेप घेतली. भावनांचा कल्लोळ उठला आणि शब्दांनी झेप घेतली. कुणासही कळले नाही, कुणासही कळले नाही, मीच शब्दांशी लढाई केली. कुणासही कळले नाही, मीच शब्दांशी लढाई केली. वाद प्रतिवाद शब्दांचा, वाद प्रतिवाद शब्दांचा मांडता येईना सारासार. वाद प्रतिवाद शब्दांचा मांडता येईना सारासार. अमूर्त या शब्दांना कसा देऊ मी आकार. तेव्हा या शब्दांना कसा देऊ मी आकार. भावना या साऱ्या अव्यक्त, भावना या साऱ्या अव्यक्त उफाळून येता मनातल्या तळात. भावना या साऱ्या अव्यक्त उफाळून येता मनातल्या तळ्यात. माझीच मी मात्र अडकते, माझीच मी मात्र अडकते त्याच शब्दांच्या परिघात, त्याच शब्दांच्या परिघात. वा. खूप छान, वा. खूप छान. मस्त. मनपूर्वक धन्यवाद. आणि थँक्यू. आता आता हा सर बोला. नाही, बोला की तुम्ही. आता उत्तर देते की कधी कधी कुणाचे शब्द आपल्या जिव्हारी लागतात. होतं असं बरेचदा, खूपदा. खूपदा. आणि बाई कशी आहे की खूप भावनिक असते ती. म्हणजे ती ऍक्च्युली ती मस्कुलाईन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी असं मी म्हणेल त्याला. तर तिच्या जिव्हारी लागतं आणि मग मनात भावनांचा कल्लोळ उठतो. काय होतं, भावना कधी कधी सांगता पण येत नाही कुणाला, की किंवा कधी कधी त्या बोलून पण दाखवता येत नाही. आणि चूक कोणाची हे तर आपण तेव्हा तर आपल्याला काहीच कळत नाही की चूक कोणाची. कधी कधी कुणाची चूकही नसते, पण आपल्याला ते सांगता येत नाही किंवा कुणाला ते समजून देता येत नाही किंवा पुढचा समजून पण घेत नाही. मग अशा वेळी काय होतात की त्या भावना आपल्याला ते भावना आणि ते विचार, ते शब्द, ते रात्र रात्र छळतात आपल्याला आणि मेंदूला थकवून टाकतात. खरंय. हा संघर्ष जो असतो ना, तो या माझ्या कवितेसारखाच, की ना व्यक्त झाले ना दबते झाले, बरोबर. ना व्यक्त झाले ना दबते झाले, वारंवार उफाळून आले आणि मनाला थकवून गेले. मनाला नाही, मेंदूला थकवून गेले. कारण मेंदू थकून जातो, विचार करून करून थकून जातो. खरंच आहे. आणि म्हणून मग मी म्हटलेलं आहे की खूप छळलं शब्दांनी काल रात्री मला. खेळ सुरू होता मनातच या शब्दांचा. मग सरते शेवटी काय होतं की मग आपल्याला लेखणीची देण आहे, मग त्या बाबतीत परमेश्वराचे धन्यवादच मानायचे. व्यक्त होण्यासाठी फार मोठं शस्त्र आहे ते. हा, नेमकं शस्त्र आहे आपलं ते. खरंच. मग ही भावनांची अभिव्यक्ती कागदावर उतरते आपल्या आणि मग बरोबर. थोडं मन शांत होतं आणि मग एक आत्मिक समाधान लागतं. आणि मग त्यावरच आधारित मी परत एक कविता आहे, त्यातील 2 ओळी सांगू इच्छिते की उजळता मन हे
उजळता मन हे स्वच्छ प्रतिबिंब, हम्म. म्हणजे आपल्याला मग स्वच्छ प्रतिबिंब, सगळे तरंग निघून जातात. पाण्यावर जर खडा मारलेला असतो ना, ते तरंग उठतात, मग ते तरंग सगळे निघून जातात आणि आपल्याला स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. उजळता मन हे स्वच्छ प्रतिबिंब, शब्दांनी आरेखित, तेव्हा. शब्दांनी आरेखित अव्यक्त तरंग. व्हेरी गुड. तुमच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे हं. खूप साधे सोपे शब्द आणि एक आशय प्रधानता. अगदी. म्हणजे मला तो आशय रसिकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्या आशयाला रसिकांना, त्या रसिकांच्या हृदयात घालायचं आहे, अशा तुमच्या त्या कविता असतात. याच निमित्तानं किंवा याच धाग्याला पकडून तुम्ही काय सांगू शकाल या कवितेविषयी, कवितेच्या पद्धतीविषयी, स्टाईलविषयी, आणि मग लिहिणाऱ्या अनेक कवींना काय तुम्ही सांगू शकाल या संदर्भातलं आशय प्रधानता? मी फार छोटी आहे त्या मानाने, एवढा म्हणजे संदेश वगैरे मी देण्या इतपत मोठी झालेली नाही, पण तरी माझ्या मनातलं असं मी सांगू इच्छिते की या भावनानं आपल्या कधी बंदिस्त ठेवू नका. म्हणजे मोकळं व्हा, जेवढं मोकळं व्हायचं असेल तेवढं मोकळं व्हा. म्हणजे आपल्याला तर लेखणी ही, जसं मेधाताईंनी म्हटलं की शस्त्र दिलेलं आहे. बरोबर. जरी ज्यांच्या हाती शस्त्र नाही त्यांनी पण मोकळं व्हा, कुठेतरी मोकळं व्हा, कारण आज त्याची फार गरज आहे. खरंय. तर मी म्हणजे नवोदितांना किंवा म्हणजे जेही लिहितात, म्हणजे तेवढं सांगण्या इतपत मोठी नाही, पण लहान तोंडी मोठा घास घेते, की जगण्याच्या शर्यतीत कधीतरी आपली लेखणी थांबते, पण मोकळं व्हायला कुठेतरी ती लेखणी उचला तुम्ही, आणि ती उचलण्याची जिद्द ठेवा. येतात बरेचसे दगड धोंडे येतात, जगण्याचं चित्र होतं आपलं खराब, पण अडचणी येतात. अडचणी येतात, म्हणून मग ते चित्र आपलं पूर्ण काळं झालंय असं होत नाही. मारा, कुंचला घ्या आणि रगवा त्याला, ते आपल्याच हातात असतं. त्यातनंच तर मार्ग काढण्यासाठी मानवाला बुद्धी दिलेली आहे. आणि म्हणूनच मी सांगू इच्छिते की मनातल्या भावना कधीच बंदिस्त ठेवू नये, मोकळं व्हा आणि लिहा, लिहत राहा. कारण परत मी एक बोलते की क्षणांचे कोसळणे जरी जीर्ण पानांतून अंकुरणे. आपण निसर्ग माझ्या डोळ्यापुढेच असतो, तर मी निसर्गाकडूनच शिकते. पानगळ होते, पण क्षणांचं कोसळणं असतं ते. कारण क्षणांचे कोसळणे जरी जीर्ण पानांतून अंकुरणे. झडती पर्णफुले तरी, पाने फुले झडतातच, झडती पर्णफुले तरी फुलून नवथर शहारणे. तर म्हणूनच मी म्हणू इच्छिते की शून्याचा प्रवास आहे आपला, शून्याचा प्रवास तरी शून्यालाही अंत आहे, हे लक्षात ठेवा आणि निरंतर लिहत राहा. आणि आपलं जनमंगलचं ब्रीद वाक्य आहेच ते, सोबतीने लिहत राहा. सोबत असली तर जगण्याचा हा मार्ग नक्कीच सुसह्य होतो. बस एवढंच. वीणाजींनी फक्त लिहित्या हातांनाच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी एक संदेश दिलाय त्यांच्या अहम या कवितेत. ती कविता मला खूप आवडली, म्हणून त्यातलं एक कडवं वाचून दाखवते. नको वृथा पांघरू टेंभा कृतीचा, नको वृथा पांघरू टेंभा कृतीचा, जगी सर्व चाले करविता तोच आहे, जगी सर्व चाले करविता तोच आहे. कृती करूनही तिचं श्रेय घेऊ नये असं त्या सांगतात. सगळ्या ब्रह्मांडाच्या त्या नियंत्रकाचं, सद्गुरूचं स्वामित्व त्यांना मंजूर आहे. इथे मला माझं एक निरीक्षण आवर्जून नोंदवायचं आहे, ते असं की वीणाजींनी हे जे काही लिहिलं आहे ते म्हणजे शब्द बापुडे पोकळ वारा असं नाहीये बरं. मी त्यांना आपल्या संघटनेसाठी यथाशक्ती आनंदाने निष्ठापूर्वक काम करताना पाहिलंय. ते काम करताना
कुठलाही स्वार्थ त्यांच्या मनात नव्हता किंवा हे मी केलंय असा कोणताही गंड नव्हता. हे फार दुर्मिळ आहे. कविता लिहिणं ही एक कला आहे, पण लिहिलेली कविता जगता येणं हा खूप श्रेष्ठ गुण आहे आणि तो वीणाजींमध्ये आहे. वीणाजींमध्ये. आणि अशा गुणी कवयित्री आपल्या सोबत आहेत, आपल्या सोबत लिहित आहेत, त्यांचा सहवास लाभतोय, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. वा, एकूण मंडळी कार्यक्रम छान रंगलेला आहे. जसं की सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की आजचा कार्यक्रम जास्त सुश्राव्य असणार आहे, कारण आज आपल्यासोबत या व्यासपीठावर अशा 2 व्यक्ती होत्या, ज्या दोन्ही व्यक्ती आकाशवाणी, ज्या आवाजाने अनेक घरांमध्ये अजून सुद्धा सकाळ होते, अजून सुद्धा दुपार रंगते आणि रात्र सुद्धा त्याच आवाजाने होते, अशा आवाजांच्या धनी असलेल्या 2 सखी आज आपल्यासोबत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोचलोय, पण ॲज ऑलवेज ये दिल मांगे मोर, आणि समोर आवडती सखी असल्यावर तिला हक्क, थोडा त्रास देण्याचा हक्क अधिकच वाढतो असं म्हणायला हरकत नाही. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया आणि कार्यक्रमाला शेवटाकडे नेऊया. रॅपिड फायर राऊंडचे प्रश्न वीणाजींना माहिती नाहीत असं मी धरून चालतीये. ते विचार ग बाई मला. माहीत नाही. हो. हा, तर अगदी 2 सेकंदात एका पर्यायाची निवड करायची आहे. लेखनाची आवडती पद्धत कोणती? कागद आणि पेन की लॅपटॉप? कागद आणि पेन. काय अधिक जवळचं वाटतं? मुंबईची वेगवान धावपळ की नागपूरची समृद्ध शांतता? कठीण आहे. 2 सेकंद. तिकडं मंत्रालय, इकडं उत्तर आकाशवाणी. काय देते. हा. सांगते, उत्तर देते, पण एवढंच सांगते की मुंबईनी मला समृद्ध केलं. म्हणजे तिने मला समृद्ध केलं म्हणजे तिने शिकवलं की अडचणीतून मार्ग कसा काढायचा. तिथली लोक कधीच थांबत नाही, अडचणीतून खरंच. मार्ग काढतात. पण मला जर म्हणशील तर नागपूरची समृद्ध शांत. कुठेही जाऊ दे धबधबा आहे त्यांचा. पण मुळात काय की ती समृद्धी जी आहे शांततेसोबत आलेली, ती मुंबईहून आली असं म्हणायला हरकत नाही. मुंबईवरून आली. अगदी अगदी व्हेरी अगदी गुड. छान. त्यानंतर लेखनासाठी प्रेरणा कशातून मिळते? निसर्गाचं सौंदर्य की माणसांचे स्वभाव? हा पण कठीणच दिला तुम्हाला प्रश्न. कठीण आहे ना? निसर्गाचे सौंदर्य. ओके. कोणता प्रकार जास्त भावतो? हळव्या कवितांचं वाचन करायला जास्त आवडतं की चित्रपट पाहायला जास्त आवडतं? हळव्या कवितांचं वाचन. आकाशवाणीवरचं निवेदन की एकांतात वाचन? आकाशवाणीचं निवेदन. लेखनासाठी उत्तम वेळ कोणती? पहाटेचा अरुणोदय की निवांत कातर वेळ? पहाटेचा अरुणोदय. त्यानंतरचा प्रश्न, अक्षरगंध की अक्षरमाया? अक्षरगंध की अक्षरमाया? नाही, मला तर अक्षरगंधच. काय महत्वाचं, असणं की दिसणं? असणं. समुद्र की डोंगर माथा? समुद्र. मोगरा की चंद्रकोर? मोगरा. सर्वोत्कृष्ट लेखिकेचा पुरस्कार की रसिक वाचकाची मिळालेली दाद? नाही, रसिक वाचकाची मिळालेली दाद. क्या बात आहे. व्हेरी गुड. तर अगदी पूर्णपैकी पूर्ण मार्कांनी वीणाजी तुम्ही उत्तीर्ण झालेले आहात या Thank you. परीक्षेत. आणि या परीक्षेचे प्रश्न काढणारे 3 म्हणजे पेपर सेटिंग करणारे 3 लोक होते. ते कोण 3 असू शकतात याचा तुम्ही आता विचार करा. हा आम्ही तुम्हाला घातलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कार्यक्रमाला शेवटाकडे नेऊया. आमंत्रित करूया माणिकजींना आभार प्रदर्शनासाठी. खरं म्हणजे गप्पा इतक्या छान रंगल्या आहेत की ही मुलाखत संपूच नये असं वाटतंय, पण प्रत्येक गोष्टीचा शेवट होतोच. समारोपाकडे वळताना मी वीणाजी आणि मेधाजी यांचे आभार मानते.
शिरीषजी, भैरवीजी यांच्यासह सगळ्या प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. मुलाखतींच्या या मालिकेत आपण लोकव्रत प्रकाशनाच्या इतर पुस्तकांबद्दल पण भविष्यात जाणून घेणार आहोत. नवीन पुस्तक आणि त्यांच्या लेखक किंवा लेखिकांसह लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त लिहा आणि दर्जेदार साहित्य वाचत राहा, याच शुभेच्छांसह विराम घेते. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद मेधाजी. धन्यवाद सर्वांचे.